मी मनीषा, तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण 28 साईजमध्ये प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंग बघितलं आणि आंब्रेला बाहीसुद्धा कशी कट करायची असते, पेपर कटिंगसुद्धा बघितलं आणि पेपर कटिंग ठेवून ब्लाऊज पिसावरती कशी कट करायची आहे एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगितली. आज आपण या व्हिडिओमध्ये ह्याची पूर्ण शिलाई बघणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. इथे मी तुम्हाला डबल आंब्रेला बाहीसुद्धा कशी कटिंग करायची आहे आणि कशा पद्धतीने आपल्याला ब्लाऊजला जोडून घ्यायची आहे एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगणार आहे. इथे मी थोडीशी मोठी तुम्हाला आंब्रेला बाहीचं कटिंग कसं करायचं असतं ते सुद्धा समजून सांगते. जर तुम्हाला डबल आंब्रेला बाही जर शिलाई करायची असेल किंवा कटिंग करायची असेल तर ती कशी कट करायची एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगते. फक्त तुम्ही हे पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला समजून सांगितलं बघा, ते पेपर कटिंग तुम्हाला इथे घ्यायचं आहे म्हणजे तुमच्याही लक्षात येईल पटकन. आता जर तुमच्याकडे ब्लाऊज पीसाचा जास्त कपडा असेल मग त्याच कलरची तुम्ही ते बाही शिलाई करू शकता. आता इथे मी तुम्हाला तात्पुरतं दाखवण्यापुरता फक्त दुसरा कपडा इथे वापरणार आहे, ते लक्षात ठेवा. आता इथे फक्त ह्या बाहीची उंची आपण इथे 5 इंच ठेवली होती. कटिंगसुद्धा आपण 5 इंचचं केलं होतं आणि इथे आपण कापडावरती सुद्धा 5 इंच कट करून घेतली होती. हे आपण शिलाईच्या सहित पकडलं होतं, ते लक्षात ठेवा. इथे मी ब्लाऊज पीसाचा दुसरा कपडा घेतलेला आहे. ह्याच्यावरती मी तुम्हाला डबल कपडा आहे लक्षात घ्या. ह्याच्यावरती मी तुम्हाला कटिंग करून सुद्धा दाखवणार आहे आणि ब्लाऊजला जोडून सुद्धा दाखवणार आहे, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आंब्रेला डबल बाही आपल्याला कशा पद्धतीने दिसते ब्लाऊजला जोडल्याच्या नंतर. आता इथे मी एक पेपर कटिंग घेते. हे ठेवून घ्यायचं आहे. त्यासाठी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला समजून सांगितलं असं पेपर कटिंग करून ठेवा. तर हे आपल्याला आहे असंच व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे. आणि एवढी जर तुम्हाला उंचीला मोठी बाही ठेवायची असेल तर तुम्ही सुद्धा ठेवू शकता आणि लहान बाही ह्याच्यापेक्षा 2 इंचांनी कमी घ्यायची, हे लक्षात ठेवा. कोणाला थोडीशी ह्याच्यापेक्षा छोटीसुद्धा आवडते आणि उंचीला तुम्ही एवढी मोठी बाहीसुद्धा ठेवू शकता आणि आहे असंच हे कटिंग करून घ्यायचं आहे. फक्त छोटी बाही जर तुम्हाला कटिंग करायची असेल तर ह्याच्यापेक्षा उंचीला 2 इंचांनी कमी घ्या आणि असाच गोलाकार देऊन घ्यायचा. ह्या बाहीला आपण कसा गोलाकार दिला तेच अंतर मोजून गोलाकार देऊन घ्यायचा. आता हे मी कट करून घेतलं. आता इथे आपल्याला थोडंसं मोठ्या बाहीचं कटिंग करून घ्यायचं आहे. असंच ठेवून घेते, बघू शकता आहे असंच ठेवून घेते. आपण इथे थोडीशी अशी मोठी कट करणार आहोत, ते लक्षात घ्या. बंद बाजूने ठेवा, बंद बाजू आपली बंद बाजूला झाली पाहिजे, ते लक्षात ठेवा. आता इथे आपल्याला आहे असंच मार्किंग करून घ्या. आहे असंच मार्किंग करून घ्यायचं आपल्याला इथे, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपल्याला दुसरी बाही उंचीला किती ठेवायची आहे. त्यासाठी आहे असंच मार्किंग करून घ्यायचं आहे. थोडीशी उंचीला आपल्याला ही जास्त घ्यायची आहे, त्यासाठी तुमच्या इथे आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता उंचीला तुम्हाला किती ठेवायची आहे. इथे मी आहे असंच मार्किंग करून घेतलेलं आहे. इथं आपलं मार्किंगसुद्धा बघा व्यवस्थित आहे का. पेपर बाजूला ठेवला आणि आकार देऊन घेते, व्यवस्थित आहे का ते सुद्धा बघत जा असं. आता आहे असंच आपण मार्किंग करून घेतलं. आता उंचीला आपल्याला किती वाढवायचं आहे, 2 इंच ठेवायचं असेल किंवा 2.5 इंच ठेवायचं असेल, तुमच्या आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता, ते लक्षात ठेवा. आता इथे मी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते, थोडीशी मोठी, लक्षात ठेवा. हे आपल्या शिलाईच्या सहित झालं, लक्षात ठेवा. 2.5 इंचाने वाढवा किंवा 2 इंचाने वाढवू शकता, आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता. आता इथे मी असाच आकार देऊन घ्यायचा. आपला आकार व्यवस्थित आला पाहिजे गोलमध्ये एकदम, लक्षात ठेवा. त्यासाठी 2.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं. इकडच्या बाजूला सुद्धा आकार जसा आहे तसाच देऊन घ्यायचा. इकडच्या बाजूला सुद्धा असं व्यवस्थित मार्किंग करून घ्यायचं. आपलं मार्किंग फक्त व्यवस्थित झालं पाहिजे, जसा आकार आहे तसा आंब्रेला बाहीचा, लक्षात ठेवा. आता आपण इथं मार्किंग केलं ना, त्याच्यावरती बरोबर असं मार्किंग करून घ्या गोल आकारामध्ये. थोडक्यात लक्षात ठेवा ही पद्धत आहे असंच मार्किंग करून घ्यायचं आहे. आता हे मी व्यवस्थित असं कट करून घेते. बरोबर आकारावरतीच बरोबर आपल्याला हे कट करायचं आहे, लक्षात ठेवा. मार्किंगवरती सावकाशमध्ये कट करून घ्या. त्यासाठी इथे मी तुम्हाला सोपं करून समजून सांगितलं, म्हणजे तुमचं इथे चुकणार पण नाहीये. इथे सुद्धा वरच्या बाजूला मी सावकाशमध्ये कट करून घेते. हे अशा पद्धतीने आपण कटिंग करून घेतलं. मध्यावरती मार्किंग करून ठेवा, म्हणजे जोडताना आपलं बरोबर लक्षात राहतं. त्यासाठी इथे मी एक मोठी बाही आपण अशा पद्धतीने कट करून घेतली आणि एक छोटी बाही, लक्षात घ्या. हे असं ठेवून बघा बरोबर आपलं आहे का. हे ही छोटी आणि एक मोठी
अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही पेपर कटिंग ठेवून कटिंग करू शकता. तुम्हाला किती उंचीला ठेवायचे आहे तुमच्या आवडीनुसार सुद्धा तुम्ही इथे ठेवू शकता. आता फिटिंगच्या बाजूला थोडंसं असं मार्किंग करून घ्यायचं. बऱ्याच वेळा थोडासा असा कोपरा तयार होतो बघा, त्यासाठी मार्किंग करून घ्यायचं. बंद बाजू माझ्या बाजूला आहे, लक्षात ठेवा. अशी घडी करून घ्या, व्यवस्थित आहे का ते सुद्धा बघून घ्या. 3 इंच मार्किंग करून घ्या, म्हणजे आपला कोपरा तयार होणार नाही फिटिंगच्या बाजूला. जास्त असं खाली आल्यासारखं होतं नाहीतर फिटिंग झाल्याच्या नंतर. आता इकडच्या बाजूला 1.5 इंच मार्किंग करून घ्या. 1.5 इंच लक्षात ठेवा, 1.5 इंच. आता थोडासा असा गोल आकार द्यायचा तिथे. हे अशा पद्धत इकडून द्या. बाहीसारखाच गोल आला पाहिजे, लक्षात ठेवा. तसा आकार देऊन घ्यायचा आहे आणि ते कट करून घ्या. सावकाशमध्ये कट करून घ्या. आकार व्यवस्थित आला पाहिजे. हे अशा पद्धतीने बघू शकता. आता इथे सुद्धा तेच मार्किंग करून कट करून घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीने तेच मार्किंग करून कट करून घेऊ शकता. आता ह्याच्यावरती सुद्धा तीच पद्धत. बऱ्याच वेळा काय होतं, फिटिंग करतो ना, मग इकडच्या बाजूला थोडंसं असं कोपरा आल्यासारखं होतं. त्यासाठी असं मार्किंग करून घ्या, म्हणजे दिसायला व्यवस्थित दिसेल. आपली बाही जोडल्याच्या नंतर, फिटिंग झाल्याच्या नंतर त्यासाठी असं मार्किंग करून घ्यायचं. आकार व्यवस्थित द्या, फक्त तिथे सुद्धा आपला गोल तयार झाला पाहिजे त्यासाठी. हे अशा पद्धतीने बघू शकता. समजून सांगितलं, ही पद्धत फक्त लक्षात ठेवा. आकार आपला फक्त व्यवस्थित आला पाहिजे. हे मी सर्वच अशा पद्धतीने कट करून घेतलेलं आहे. आता इथे आपल्याला पिको करून घ्यायचं आहे. जर पिकोची मशीन नसेल तर अशा पद्धतीने अशी थोडीशी घडी करून घ्यायची, एकदा आणि परत एकदा, आणि शिलाई करून घ्यायचं आहे. पिकोची मशीन असेल तर दोन्हीसुद्धा बाह्यांना तुम्ही इथे पिको करून घ्यायचं आहे. इथे पिको करून घेतलेला आहे दोन्हीसुद्धा बाह्यांना. एकसारखं झालेलं आहे. हे अंतरसुद्धा आपलं एकसारखं झालं पाहिजे, ते फक्त लक्षात ठेवा. म्हणजे फिटिंगला आपलं कमी जास्त होत नाही आहे. दोन्हीसुद्धा बाजूंचं बघू शकता, एकसारखंच करून घेतलं. हे ही सुद्धा बाजू बघू शकता इथे. आता इथे आपल्याला पाठीची बाजू तयार करून घ्यायची आहे. अस्तर व्यवस्थित ठेवा, एकसारखं प्लेन झालं पाहिजे. आता सर्वात आधी 1/2 इंच पकडा शिलाई देताना. कमरेच्या बाजूला व्यवस्थित आपल्याला 1/2 इंच पकडून शिलाई देऊन घ्यायची आहे. आता इथे वरच्या बाजूला कपडा प्लेन आहे का ते सुद्धा बघा. गुड्या पडू देऊ नका. आता इथे आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे. 1/2 इंच पकडा गळ्याच्या बाजूला. सावकाशमध्ये शिलाई देऊन घ्या, ज्या पद्धतीने आपला गळ्याचा आकार आहे त्या पद्धतीने. आता इथे जास्तीचा कपडा ब्लाऊज पीसचा आहे, बघू शकता. कट करून घ्यायचा आहे, सावकाश कट करा. आता इथे आपल्याला गळ्याला छोटे छोटे असे कट देऊन घ्या, म्हणजे पलटी करायला सोपं जातं आणि गळ्याचा आकारसुद्धा दिसायला असं व्यवस्थित दिसतो. आता हे आपल्याला पूर्ण सुईचं करून घ्यायचं आहे. इथे मी पूर्ण कपडा सुईचा करून घेतला. आता एकदम कडेकडेला आपल्याला ज्या पद्धतीने आपण गळ्याचा आकार दिलेला आहे त्या पद्धतीने इथे आपल्याला पूर्ण शिलाई देऊन घ्यायची आहे. सावकाशमध्ये देऊन घ्या, एकसारखी आली पाहिजे. एकदम कडेकडेला ज्या पद्धतीने आपण गळ्याचा आकार दिलेला आहे ना त्याच पद्धतीने आपल्याला इथे शिलाई देऊन घ्यायची आहे. अस्तरचा कपडा फक्त व्यवस्थित पकडायचा आहे खालच्या बाजूला आणि ब्लाऊज पीसाचा वरच्या बाजूला एकसारखं पकडा आणि शिलाई देऊन घ्यायची आहे. इथे मी पूर्ण गळा तयार करून घेतला. आता इथे आपल्याला पाठीमागच्या बाजूला अस्तर जोडून घ्यायचं आहे. सावकाशमध्ये अस्तर जोडून घ्या, एकदम अशी कडेकडेला एक शिलाई देऊन घ्यायची आहे. इथे तुम्ही अस्तर जोडताना 5 नंबरची शिलाई दिली तरी सुद्धा चालेल, म्हणजे आपलं अस्तर असं पटकन जोडून होतं. आता इथे मी जेवढा माझा शिल्लक कपडा असेल ना तेवढा इथे मी कट करून घेते. सावकाश कट करून घ्या. जास्त कपडा अस्तरचा कट होणार नाही याची सुद्धा आपल्याला काळजी घ्या. मी इथे जेवढा शिल्लक कपडा आहे तेवढा इथे कट करून घेतला. आता कमरेच्या बाजूला एक शिलाई देऊन घ्यायची आहे, एकसारखी आणि एकदम कडेकडेला, म्हणजे आपली पाठीची बाजू दिसायला व्यवस्थित दिसेल. त्यासाठी टक्स मार्किंग केलेलं आहे. 1/2 इंच घ्यायचं आणि वरच्या बाजूला कमी करून घ्यायचं.
इथे सुद्धा तेच अर्धा इंच घ्यायचं आणि वरच्या बाजूला असं कमी कमी करून घ्यायचं आहे, म्हणजे दिसायला सुद्धा आपला टक्स असा व्यवस्थित दिसतो. आता इथे आपल्याला पूर्ण गळ्याला लेस लावून घ्यायची आहे. लेस लावताना तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार सुद्धा लावू शकता. एकदम गळ्याला कडेकडेला आपल्याला इथे लेस जोडून घ्यायची आहे. सावकाशमध्ये जोडून घ्या. ज्या पद्धतीने आपला गळ्याचा आकार आहे ना, त्याच पद्धतीने आपल्याला इथे लेस जोडून घ्यायची आहे. ब्लाऊज पीसाचा जो कलर आहे त्या कलरची लेस वापरली तरी सुद्धा चालेल. इथे आपल्या सावकाशमध्ये लेस पूर्ण गळ्याला जोडून घ्यायची आहे. मी इथे ज्या पद्धतीने आपला गळ्याचा आकार आहे ना, त्याच पद्धतीने एकदम कडेकडेला लेस जोडत घेतलेली आहे. आता ह्याच्यावरती परत एकदा आपल्याला डबल शिलाई देऊन घ्यायची आहे, म्हणजे आपली लेससुद्धा पूर्ण पॅक होऊन जाणार आहे. थोडंसं अंतर ठेवून आपल्याला इथे डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. इथे मी पूर्ण गळ्याला लेस जोडून घेतली. इथे आपला गळा तयार झालेला आहे. आता इथे आपल्याला कमरेच्या बाजूला सुद्धा लेस जोडून घ्यायची आहे. इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा लेस वापरू शकता. अर्धा इंच एवढं पकडायचं आहे आणि लेस जोडून घ्यायची आहे. इथे मी कमरेच्या बाजूला पूर्ण लेस जोडून घेतली. आता इथे आपल्याला लटकन बनवून घ्यायचे आहेत. बरोबर चौकोनी कपडा आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. आपल्याला इथे 2 लटकन बनवून घ्यायचे आहेत ब्लाऊजला जोडण्यासाठी. कापडाची अशी त्रिकोणी घडी करून घ्यायची आहे आणि लेस जोडून घ्यायची आहे. मी इथे जी ब्लाऊजला लेस वापरली ती जोडून घेतलेली आहे. तर दुसऱ्या सुद्धा लटकनला आपल्याला लेस जोडून घ्यायची आहे. आता इथे आपल्याला मध्यभागी बरोबर नॉड ठेवून शिलाई देऊन घ्यायची आहे. इथे आपल्याला 1 मीटर नॉड वापरायचे आहेत. अशी कापडाची घडी करून घ्या आणि डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. थोडंसं बंद करून घ्यायचं आहे. कपडा इथे मी थोडासा शिल्लक आहे तो कट करून घेते आणि डबल शिलाई देऊन घेते परत एकदा, म्हणजे व्यवस्थित होऊन जातं. आता हे मी सुईचं करून घेते. आता दुसरं सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने बनवून घ्यायचं आहे. मध्यावरती बरोबर ठेवून कापडाची अशी घडी करून घ्यायची आहे, म्हणजे लटकन दिसायला व्यवस्थित दिसतं, धागे दिसत नाहीत आपले. आणि डबल शिलाई देऊन घ्यायची, पूर्ण असं बंद करून घ्यायचं. जेवढा शिल्लक कपडा आहे तेवढा इथे कट करून घ्यायचा. आता हे लटकन सुईचं करून घ्यायचं आहे. इथे मी दोन्ही सुद्धा बनवून घेतले. मध्यावरती नॉड कट करून घेते. आता एकसारखं मार्किंग करून घ्या. एकसारख्या लागल्या पाहिजेत आपल्या, त्यासाठी एकसारखं असं मार्किंग करून घ्यायचं आणि जोडून घ्यायचं आहे. पूर्ण पॅक करून घ्या. दुसऱ्या सुद्धा बाजूचं पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे. मार्किंग केलं त्याच्यावरतीच बरोबर जोडून घ्या आणि पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे. इथे मी दोन्ही सुद्धा बाजूंचे लटकन जोडून घेतले. बघू शकता इथे गळा सुद्धा दिसायला असं व्यवस्थित दिसायला लागला. आता पुढची बाजू तयार करून घ्यायची आहे. आता सर्वात आधी अस्तर जोडून घ्यायचं आहे. असं समोरासमोर ठेवा, म्हणजे उलट होणार नाही याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. अस्तर जोडून घ्या. अस्तर जोडताना नेहमी 5 नंबरची शिलाई देत जा, पटकन जोडलं जातं. 5 नंबरची शिलाई देऊन घ्यायची, एकदम कडेकडेला, लक्षात ठेवा. मी एका बाजूचं अस्तर जोडून घेतलं. आता इथे शिल्लक राहिलेला कपडा कट करून घेते आणि मार्किंग करून घ्या, म्हणजे जोडताना बरोबर लक्षात राहतं. आपण कटिंग करताना मार्किंग केलेलं ते लक्षात ठेवा. इथे मी जेवढा शिल्लक कपडा आहे ना तो इथे मी कट करून घेतलेला आहे. आता इथे दुसऱ्या सुद्धा बाजूचं अस्तर जोडून घ्यायचं आहे. अस्तर जोडताना फक्त कपडा आपला प्लेन झाला पाहिजे ब्लाऊज पीसाचा, ते लक्षात ठेवा. गुड्या पडू देऊ नका. आणि 5 नंबरची शिलाई देऊन घ्यायची अस्तर जोडताना, ते लक्षात ठेवत जा नेहमी. बघू शकता प्लेन आलेलं आहे, असं बघत जा नेहमी. आता जेवढा शिल्लक कपडा आहे ना तेवढा इथे मी कट करून घेते. सावकाश कट करा. मार्किंग करून घ्या दोन्ही सुद्धा बाजूंना. आपण कटिंग करताना केलेलं मार्किंग, खडूने मार्किंग केलं होतं बघा. आता ही सुद्धा बाजू जोडून घ्या.
असं एक बाजू ह्या बाजूला, एक बाजू ह्या बाजूला, समोरासमोर असं ठेवून घ्या, म्हणजे जोडताना चुकत नाही आहे त्यासाठी. आता आपलं उलट होऊन जातं तिथेच, पटकन लक्षात येत नाही आपल्या, त्यासाठी असं समोरासमोर ठेवलं ना तुम्ही, म्हणजे लक्षात येईल आपलं जोडताना कोणती बाजू कोणत्या बाजूला येणार. एकदम कडेकडेला 5 नंबरची शिलाई देऊन घ्या अस्तर जोडताना. जेवढं शिल्लक आहे तेवढं इथे कट करून घ्यायचं आहे. मार्किंग करून घ्या. जिथे आपण खडूने मार्किंग केलं होतं कटिंग करताना ते मार्किंग करून घ्या, म्हणजे जोडताना बरोबर तिथे आपला खोलगट भाग परफेक्ट तयार होणार आहे. ते मार्किंग आपण केलं होतं हे लक्षात ठेवा फक्त. दोन्हीसुद्धा अस्तर जोडून घेतलं. आता आपल्याला हे समोरासमोर असं ठेवून घ्या, दोन्हीसुद्धा बाजू लक्षात ठेवा, चुकणार नाही आहे त्यासाठी. आता ही बाजू ह्या बाजूला ठेवून घ्यायची, मार्किंग केलं होतं बघा आपण आत्ताच, हे पहा असं ठेवून घ्या. आता इथे आपल्याला दोन्हीसुद्धा बाजू जोडून घ्यायच्या आहेत. मध्यावरती बरोबर मध्य कट मार्किंग केलेलं आपण बरोबर आला पाहिजे, बरोबर मध्यावरती मध्य आपला तिथं आला पाहिजे, तिथून पकडायचं आणि खालच्या बाजूला जोडून घ्यायला सुरुवात करायची. आणि बरोबर आहे ते सुद्धा बघा, आपला बरोबर मध्यावरती मध्यच आला पाहिजे, ते लक्षात ठेवा. तिथे आपला खोलगट भाग असा परफेक्ट तयार होतो त्यासाठी. शिल्लक राहिलेलं आहे थोडंसं, असा आकार देऊन कट करून घेऊ शकता. शिल्लक राहिलं तर असं कट करून घ्या आकार देऊन, वरच्या बाजूला कमी कमी करत घ्यायचं. बघू शकता एकदम परफेक्ट खोलगट भाग आपल्या इथे तयार झाला. आता इथे सुद्धा आपण एक मार्किंग केलं होतं, अर्धा इंच घेतलं होतं बघा. बघू शकता परफेक्ट खोलगट भाग तयार झाला. ही पद्धत नक्की वापरत जा, ब्लाऊज तुम्हाला बसायला परफेक्टच बसणार आहे. आता दुसरीसुद्धा बाजू जोडून घ्यायची. मध्यावरती मध्य आपला आला पाहिजे, चुकू देऊ नका. खालच्या बाजूला शिल्लक राहिले तरी राहू द्यात, पण मध्यावरती आपलं मध्य आलंच पाहिजे, हे फक्त लक्षात ठेवायचं आहे. तिथेच आपला खोलगट भाग तयार होत असतो. त्यासाठी वरून उंचीचं मार्किंग, टक्स मार्किंग केलेलं आहे त्याच्यावरती, छातीचा टक्स परफेक्ट त्याच्यावरतीच येत असतो, हे लक्षात ठेवत जा. डबल शिलाई देऊन घ्यायला फक्त विसरू नका. आता इथे सुद्धा मार्किंग केलं होतं आपण कटिंग करताना, डबल शिलाई देऊन घ्यायची. बघू शकता दोन्हीसुद्धा बाजू परफेक्ट झाल्या. ही पद्धत तुम्ही नक्की वापरत जा. आता इथे आपल्याला हुक आणि लूप पट्टी जोडून घ्यायची आहे. ह्या बाजूला हुक पट्टी असते ते लक्षात ठेवा. जेवढं तुम्ही शिलाईमध्ये पकडता ना तेवढं इथे तुम्हाला पकडायचं आहे. दाबटीप टाकून घ्या, दाबटीप कंपल्सरी टाकत जा, दिसायला पट्टी आपली व्यवस्थित दिसते. आता ह्या बाजूने, आता इथे आपल्याला अशा पद्धतीने पट्टीची घडी करून एक शिलाई देऊन घ्यायची आहे. जेवढं शिल्लक असेल तेवढं इथे कट करून घेऊ शकता. बघू शकता परफेक्ट झालेला आहे. आता दुसरीसुद्धा बाजू जोडून घ्या. लूप पट्टी जोडून घ्यायची आहे. उलट्या बाजूने जोडत जा आणि वरच्या बाजूला काढावी लागते, ते लक्षात ठेवा. दाबटीप टाकून घ्यायची आहे. आता इथे काय करायचं, थोडीशी कापडाची घडी करून एक 5 नंबरची शिलाई देऊन घ्यायची, म्हणजे हुक अडकवताना धागा नाही तोडला तरी सुद्धा चालतो, हुक बरोबर परफेक्ट बसून जातं. आता इथे मी जेवढा जास्त कपडा आहे तेवढा इथे कट करून घेतला. आता पट्ट्या दोन्हीसुद्धा बाजूंच्या एकसारख्या आहेत का असं बघा, पायपिंगच्या आधी बघा, ते लक्षात ठेवा. जास्त आहे थोडंसं असं मार्किंग करून घ्या. जेवढी पट्टी तुमची जास्त आहे ना, थोडंसं मार्किंग करून असा आकार देऊन घ्यायचा आहे. आणि वरच्या बाजूने सर्वात आधी एक शिलाई देऊन घ्या, नंतर कट करून घ्या. इथे आपल्या दोन्हीसुद्धा पट्ट्या म्हणजे एकसारख्या होतील आणि गळ्याचा आकारसुद्धा व्यवस्थित तुमचा येऊन जाईल त्यासाठी. आता एकसारखं झालं. आता थोडंसं सोडून द्या पायपिंगसाठी आणि खालच्या बाजूला कमरेला पट्टी जोडण्यासाठी. नंतर अशी त्रिकोणी त्रिकोणी शिलाई देऊन घ्यायची आहे हुक अडकवण्यासाठी. त्यासाठी सर्वात आधी आपण 5 नंबरची शिलाई देऊन घेतली. धागा नाही तोडला तरी सुद्धा चालतो, बरोबर परफेक्ट त्याच्यामध्ये हुक तुमचं बसून जाणार. इथे मी पूर्ण त्रिकोणी त्रिकोणी अशा पद्धतीने शिलाई देऊन घेतली. आता बरोबर मध्यभागी सुद्धा एक शिलाई देऊन घ्या, एकसारखं येतं म्हणजे पट्टीसुद्धा दिसायला अशी परफेक्ट दिसते त्यासाठी. बघू शकता दोन्हीसुद्धा एकसारखं झालेलं आहे. आता कमरेच्या बाजूच्या पट्ट्या दोन्हीसुद्धा जोडून घ्यायच्या. अर्धा इंच पकडा आता इथे, लक्षात ठेवा. घडी करून घ्यायची कापडाची आणि जोडून घ्यायची आहे. दाबटीप टाकून घ्या. आता ही पट्टी अशा पद्धतीने घडी करून एक शिलाई देऊन घ्यायची आहे. सावकाशमध्ये देऊन घ्या, एकसारखी आली पाहिजे. बघू शकता इथे अशा पद्धतीने. आता दुसरीसुद्धा पट्टी अशी कापडाची घडी करून घ्यायची. अर्धा इंच पकडायला फक्त विसरू नका, ते लक्षात ठेवा.
नाहीतर फिटिंगसुद्धा तुमची कमी जास्त होऊन जाईल. आता इथे आपल्याला दाबटीप टाकून घ्यायची आहे. एकदम कडेकडेला अस्तरच्या कापडावरती आपली दाबटीप आली पाहिजे. आता इथे आपल्याला कापडाची अशी घडी करून घेऊन एक शिलाई देऊन घ्यायची आहे. एकसारखी पट्टी आपली आली पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही पकडा आणि एक शिलाई देऊन घ्या. थोडंसं बंद करून घ्यायचं आहे. आपल्या इथे दोन्हीसुद्धा बाजू परफेक्ट जोडून झालेल्या आहेत. बघू शकता दुसरीसुद्धा बाजू. आता इथे बघा परत एकदा एकसारखं आहे का, कमी जास्त नाही आहे ना, असं बघून घेत जा पायपिंगच्या आधी. आता इथे आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे. डबल शिलाई देऊन घ्या. पायपिंगच्या पट्ट्या काढताना आपण ह्या क्रॉसमध्ये काढल्या होत्या. डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. आता इथे गळ्याला जोडून घ्यायची आहे. अर्धा इंच पकडा. गळ्यामध्ये आपण अर्धा इंच पकडलेला आहे, त्यासाठी इथे सुद्धा अर्धा इंचच तुम्हाला पकडायचं आहे. जास्त कमी घेऊ नका. आता ह्या बाजूला हे पहा बरोबर परफेक्ट मी अर्धा इंच पकडलेला आहे. आता ह्या बाजूला काय करायचं, थोडासा आपला कपडा शिलाईमध्ये सापडला पाहिजे. अस्तरचा कपडा आतल्या बाजूचा लक्षात ठेवा, म्हणजे आपले धागे दिसणार नाही आहेत ते लक्षात ठेवत जा. ही पद्धत जोडून घ्यायचं आहे पूर्ण त्याच पद्धतीने. जास्त असेल तर कट करून घेऊ शकता. बघू शकता गळ्याचा आकार परफेक्ट आला. आता पायपिंग करून घ्यायची. बरोबर मधल्या खाचेमध्ये शिलाई आपली बसली पाहिजे. जेवढी तुम्हाला तुमच्या आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता, जाड नाजूक. पूर्ण पायपिंग करून घ्यायची आहे. बघू शकता एका बाजूची मी पूर्ण पायपिंग करून घेतली. गळ्याचा आकारसुद्धा परफेक्ट व्यवस्थित आलेला आहे. आणि ही सुद्धा बाजू बघू शकता, तुम्हाला ह्याच्यामध्ये धागासुद्धा दिसणार नाही आहे. आता दुसरीसुद्धा पायपिंग त्याच पद्धतीने करून घ्यायची आहे. अर्धा इंच पकडायला विसरू नका. अशी कापडाची घडी करून घ्यायची, म्हणजे पट्टीची घडी करून घ्यायची. आणि इथे आपल्याला हा कपडा शिलाईमध्ये सापडला पाहिजे. अस्तरचा आतल्या बाजूला थोडासा तरी सापडू द्यात, म्हणजे धागे दिसत नाहीत आपले पायपिंग झाल्याच्या नंतर. हे लक्षात ठेवत जा. आता इथे आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे. बरोबर मधल्या खाचेमध्ये एक शिलाई देऊन घ्या. इथे मी तुम्हाला दोन्हीसुद्धा बाजूंची पायपिंग करून दाखवलेली आहे. ही पद्धत तुम्ही नक्की वापरत जा. फक्त पायपिंग देताना कपडा कधी खेचून पकडायचा नाही आहे, आलवारमध्ये पकडावा लागतो, ते लक्षात ठेवा. बंद करून घ्यायचं थोडंसं. जास्त असेल तर कट करून टाकू शकता. बघू शकता पायपिंग एकदम अशी परफेक्ट आलेली आहे. ही पद्धत तुम्ही नक्की वापरत जा. बघू शकता दुसरीसुद्धा बाजू व्यवस्थित झाली. आता शोल्डर जोडून घ्यायचं आहे. पाठीची बाजू अशी उलटी ठेवून घ्या. त्याच्यावरती अर्धा इंच पकडायला विसरू नका. अर्धा इंच पकडा. गळ्याच्या बाजूला फक्त बंद करून घ्यायचं आहे. इथे सुद्धा गळ्याची बाजू व्यवस्थित पकडा, कमी जास्त होऊ देऊ नका. अर्धा इंच पकडा. शिलाई देताना बंद करून घ्यायचं. डबल शिलाई देऊन घ्यायची. वाटलंच तर वरच्या बाजूला एक शिलाई द्या, म्हणजे तुमचे धागे निघणार नाहीत तिथे. आता इथे बघा माझा थोडासा कपडा जास्त शिल्लक राहिलेला आहे. सावकाश कट करून घ्या. खालच्या बाजूला कमी कमी करून घ्यायचं आहे आणि शिलाई देऊन घ्यायची आहे. शोल्डर पाठीमागच्या बाजूला करा. बाही जोडताना सुद्धा आपलं शोल्डर पाठीच्या बाजूला झालं पाहिजे, ते लक्षात ठेवा. आणि दोन्हीसुद्धा बाजू एकसारख्या आहेत का असं बघा. आता एकसारखं आहे का असं बघून घेत जा, ते लक्षात ठेवा. नाहीतर बाही जोडल्याच्या नंतर परत कमी जास्त सुद्धा आपलं होऊ शकतं. आता फिटिंगची बाजू पण बघा एकसारखी आपली आहे का, हे पहा बघून घ्या. जर जास्त असेल ना, थोडंसं जेवढं जास्त आहे ना तेवढा आकार देऊन कट करून घ्या, ते लक्षात ठेवा. आता दुसरीसुद्धा बाजू आत्ताच बघा हे, नंतर बाही जोडल्याच्या नंतर फिटिंग कमी जास्त होते. असं ठेवून बघायचं. थोडंसं जास्त आहे तर असं कट करून घेऊ शकता. पण बघा एकसारखं आहे का. बाही जोडण्याआधी हे बघत जा नेहमी, लक्षात ठेवा. मध्यावरती मार्किंग केलेलंच आहे आपण बाही कटिंग करताना. वाटलंच तर खडून एक मार्किंग करून घ्या, नाही लक्षात आलं तर. इथे सुद्धा बाही मध्यापासून जोडायला सुरुवात करा. फिटिंगच्या बाजूला थोडीफार शिल्लक राहिली तरी राहू द्यात, काही प्रॉब्लेम नाही आहे. नंतर आपण ती कट करून टाकू शकतो. अर्धा इंच शिलाईमध्ये पकडा. अर्धा इंच पकडायला विसरू नका. बाही फक्त खेचून जोडू नका, ते लक्षात ठेवा. आलवारमध्ये जोडून घ्यायची आहे. आपण इथे बाही परफेक्ट काढलेली आहे, ते लक्षात ठेवा.
त्यासाठी मध्यापासून जोडायला सुरुवात करायची असते. फिटिंगच्या बाजूला शिल्लक राहिली तरी आपण नंतर कट करून टाकूसुद्धा शकतो, ते लक्षात ठेवा. हे पहा, कटिंग करताना थोडंसं व्यवस्थित असं अवकाशमध्ये कट करून घ्या. जेवढं शिल्लक आहे तेवढं लक्षात ठेवा. आता ह्या बाजूला सुद्धा थोडीशी शिल्लक आहे, सावकाश कट करून घ्या. हे पहा, अशा पद्धतीने बघू शकता. एक बाजू इथे मी तुम्हाला जोडून दाखवली. डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. फक्त बाही जोडताना अर्धा इंच पकडायला विसरू नका आणि बाही कधीही खेचून जोडायची नाही, तुमच्या गुड्या पडतील पूर्ण. इथे मी तुम्हाला एक बाही जोडून दाखवली. आता दुसऱ्यासुद्धा बाजूला आपल्याला डबल अम्ब्रेला बाही जोडून दाखवते मी तुम्हाला. इथे ही मी बाही नंतर जोडते. फक्त तुम्हाला इथे मी डबल अम्ब्रेला बाही कशा पद्धतीने आपल्या ब्लाऊजला जोडल्याच्या नंतर दिसते, इथे मी तुम्हाला जोडून दाखवते. मध्यावरती मार्किंग करून घेते. आपण कटिंग करताना मार्किंग केलेलंच आहे. मध्य लक्षात ठेवत जा नेहमी. ह्याचंसुद्धा मध्य वाटलं तर असं थोडंसं खडूने मार्किंग करा, लक्षात ठेवा. आता ठेवताना काय करायचं, थोडीशी मोठी आपली अम्ब्रेला बाही आहे ना ती ठेवून घ्या. नंतर त्याच्यावरती छोटी ठेवा आणि मध्यावरती मध्य लक्षात ठेवा. मध्यावरती मध्य बरोबर आपला आला पाहिजे, चुकू देऊ नका. इकडच्या बाजूला असं पकडा, बरोबर आहे का ते बघा आणि एक शिलाई देऊन घ्या. दोन्हीसुद्धा एकसारखं पकडायचं आहे, कमी जास्त होऊ देऊ नका आणि एक शिलाई देऊन घ्यायची आहे. एकसारखं जोडून घ्या व्यवस्थित. मी इथे दोन्हीसुद्धा एकसारखं जोडून घेतलं, बघू शकता. इथे कमी जास्त अजिबात होऊ देऊ नका त्यासाठी शिलाई देताना. आता मध्यावरती आपलं मार्किंग आहेच, लक्षात ठेवा. आता आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे. मध्य बरोबर आपला मध्यावरतीच आला पाहिजे. हे अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे आणि बाहीची छोटी बाजू आतल्या बाजूला करा जोडताना, लक्षात ठेवा. खेचू नका, आलवारमध्ये जोडत जोडत घ्यायचं आहे सावकाशमध्ये. शिल्लक राहिले तरी राहू द्यात, पण बाही मध्यपासूनच जोडायला सुरुवात करायची असते. आता क्रॉसमध्ये थोडंसं असं कट करून घ्या. आता इथे थोडीशी अशी एक शिलाई देऊन घेतली तरी सुद्धा चालेल एकसारखं. हे अशा पद्धतीने. आता परत ही बाजू जोडून घ्यायची आहे. हे अशा पद्धतीने. शिलाई देताना अर्धा इंच पकडायला विसरू नका आणि खेचू नका, फक्त आलवारमध्ये जोडून घ्यायची. आता इथे काय करायचं, थोडीशी अशी क्रॉसमध्ये एक शिलाई देऊन घ्या. क्रॉसमध्ये द्यायची आहे. आपला घेरसुद्धा इथे भरपूर झाला पाहिजे, त्यासाठी असं क्रॉसमध्ये द्यायची एक शिलाई. जर शिल्लक राहिली तर डबल शिलाई देऊन घ्यायची. इथे मी पूर्ण बाहीला डबल शिलाई देऊन घेतली. इथे आपली परफेक्ट बाही जोडून झालेली आहे, बघू शकता. अर्धा इंच मी पकडलेला आहे बाही जोडताना, बघू शकता. एकदम अशी परफेक्ट बाही आपली इथे जोडली गेलेली आहे. घेरसुद्धा आपला इथे भरपूर झालेला आहे. आता इथे फिटिंग करून घ्यायची आहे व्यवस्थित आणि एकसारखं पकडा. असं इथे सुद्धा पकडून घ्यायचं आहे व्यवस्थित एकसारखं, कमी जास्त होऊ देऊ नका. बघू शकता आपल्या इथे घेरसुद्धा परफेक्ट व्यवस्थित झालेला आहे. आता आतल्या बाजूला एक बॉक्स फिटिंग करून घ्यायची आहे. एकदम कडेकडेला एक शिलाई देऊन घ्या, एकदम कडेकडेला, लक्षात ठेवा. नंतर आपल्याला मार्किंग करून घ्यायचंच आहे. सर्वात आधी एक कडेकडेला एक शिलाई देऊन घ्यायची आहे. थोडंसं बंद करून घ्या. बाहीच्या बाजूला देताना फक्त फिटिंग करताना पण क्रॉसमध्ये एक शिलाई देऊन घ्यायची, ते लक्षात ठेवा. आपला घेरसुद्धा भरपूर दिसला पाहिजे त्यासाठी. कडेकडेला कपडा पकडून एक शिलाई देऊन घ्या, फक्त खेचू नका आलवारमध्ये ही बाहीसुद्धा जोडताना. त्यासाठी इथे मी तुम्हाला दोन्हीसुद्धा बाजू जोडून दाखवलेले आहेत. आता आतल्या बाजूला पलटी करून एक कडेकडेला एक शिलाई देऊन घ्यायची आहे. बंद करून घ्या थोडंसं, कमर घेर मोजायला सोपं जातं, त्यासाठी बंद करून घ्यायचं थोडंसं आणि एक कडेकडेला अशी शिलाई देऊन घ्यायची आहे. आता इथे आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे. मापाचा ब्लाऊज घ्यायचा आहे. आता इथे आपल्याला मुंडा मोजून घ्यायचा आहे, किंवा जी तुमची फिटिंगची पद्धत असेल ना ती पद्धत वापरली तरी सुद्धा चालेल. आता इथे का आपल्याला दंडगेर घ्यायचं नाही, कारण की इथे आपली अम्ब्रेला बाही असल्यामुळे. इथे मी नेहमी मुंडा मोजून फिटिंग करत असते, ते लक्षात ठेवा. पहिली शिलाईची टीप जेवढं भरलेलं आहे तेवढं लगेच मार्किंग करून घ्या.
ज्या पद्धतीने तो ब्लाऊज पकडला त्याच पद्धतीने हा सुद्धा ब्लाऊज तुम्हाला पकडायचा आहे. पहिली शिलाईची टिप तुमची जेवढी भरली तेवढं इथे लगेच मार्किंग करून घ्या, किंवा जी पद्धत असेल ना तुमची फिटिंगची ती पद्धत इथे वापरली तरी सुद्धा चालेल. आता ही सुद्धा बाजू, मी दोन्ही सुद्धा बाजू तुम्हाला इथे फिटिंग करून दाखवते. हे पहा असं पकडायचं आहे इथे सुद्धा आणि मार्किंग करून घ्यायचं दोन्ही सुद्धा बाजूंना. आता कमर घेर मोजून घ्यायचा पूर्ण आपल्याला. इथे पकडताना फक्त व्यवस्थित पकडा, एकसारखं पकडलं गेलं पाहिजे, खेचू नका. एक सुद्धा ब्लाऊज कडेपासून पकडायचा आहे, लक्षात ठेवा. ब्लाऊज सुद्धा आपला कमर घेरमध्ये सुद्धा परफेक्ट बसला पाहिजे, त्यासाठी कमर घेर मोजून घेत जा. आता मापाचा ब्लाऊज संपला तिथे एक मार्किंग करून घ्यायचं, हे विसरू नका. फक्त मार्किंग करून झालेलं आहे. आता हे मार्किंग आपल्याला मोजून घ्यायचं आहे. तुमचे किती सुद्धा शिल्लक असू द्यात, ते मार्किंग मोजून घ्यायचं आणि त्याचे परफेक्ट 4 भाग करावे लागतात. कमर घेर फिटिंग आपली परफेक्ट होऊन जाते, त्यासाठी इथे मी 4था भाग केलेला आहे, लक्षात ठेवा. आता तेच मार्किंग आपल्याला इथे करून घ्यायचं आहे. आपलं जेवढं शिल्लक राहिलं ना 4था भाग, तेच मार्किंग लक्षात ठेवा. असं पकडायचं आहे आणि मार्किंग करून घ्यायचं आहे. तेच मार्किंग करून घ्या. आता अशी लाईन ओढून घ्यायची आहे. जिथे आपण मुंड्याचं मार्किंग करून घेतलं आणि कमर घेरचं सुद्धा मार्किंग करून घेतलं तिथे अशी लाईन ओढून घ्या. आता इथे फिटिंग करताना अशी क्रॉसमध्ये द्यायची आहे, लक्षात ठेवा. क्रॉसमध्ये घ्यायचं आहे, तेव्हा आपला घेरसुद्धा दिसायला तिथे परफेक्ट दिसला पाहिजे. आता इथे सुद्धा लाईन जोडून घ्या. आता ह्या बाजूला क्रॉसमध्ये घ्यायची फिटिंग, आपला घेरसुद्धा दिसायला असं भरपूर दिसला पाहिजे त्यासाठी. आता फिटिंग करून घ्यायची आहे. कमरेच्या बाजूला थोडंसं असं बंद करून घ्या आणि तुमच्या जेवढ्या शिलाई बसतील ना तेवढ्या इथे तुम्ही शिलाई देऊ शकता. थोडंसं बंद करून घ्या इथे सुद्धा. आता इथे सुद्धा थोडंसं असं बंद करून घ्यायचं आहे आणि शिलाई देऊन घ्यायची आहे. आता दुसऱ्या सुद्धा बाजूची फिटिंग करून घ्यायची आहे. थोडंसं बंद करून घ्यायचं, शिलाई देऊन घ्यायची. मार्किंग केलं त्याच्यावरती बरोबर आपली शिलाई बसली पाहिजे. कमी जास्त होऊ देऊ नका फक्त फिटिंग करताना. त्यासाठी बाही जोडण्याआधीच बघत जा आपलं कुठे कमी जास्त आहे का ते लक्षात घेत जा, नाहीतर फिटिंगला परत प्रॉब्लेम येतो. त्यासाठी इथे दोन्ही सुद्धा बाजूंची फिटिंग करून घेतली. बघू शकता एकदम असं परफेक्ट आलेलं आहे. बघू शकता एकदम असं व्यवस्थित झालं. आता हे मी पूर्ण सुईचं करून घेते. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरा. इथे मी तुम्हाला दोन्ही सुद्धा बाजू जोडून दाखवल्या. इथे आपली पाठीची बाजू सुद्धा बघू शकता एकदम अशी परफेक्ट झालेली आहे आणि ब्लाऊजची उंची सुद्धा बघू शकता एकदम अशी व्यवस्थित झाली. उंची जर तुमची व्यवस्थित असेल ना, ब्लाऊज तुमचा कधीही वरच्या बाजूला अजिबात सरकणार नाहीये. बघू शकता एक बाही एकदम अशी व्यवस्थित झाली. आता इथे आपली पुढची बाजू सुद्धा तुम्ही बघू शकता एकदम अशी परफेक्ट जोडून झालेली आहे. इथे आपली दुसरी सुद्धा बाजू एकदम अशी व्यवस्थित आलेली आहे आणि बसायला सुद्धा तुम्हाला हा ब्लाऊज एकदम असं परफेक्टच बसणार आहे. बघू शकता एकदम असं व्यवस्थित आलेला आहे. बाहीचा घेर सुद्धा इथे बघू शकता एकदम असा व्यवस्थित झालेला आहे. तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने नक्की शिलाई करून बघायची आहे. आज मी तुम्हाला कटिंग सुद्धा समजून सांगितली आणि शिलाई सुद्धा करून दाखवलेली आहे. आणि ह्या पूर्ण ब्लाऊजचा मी कटिंगचा सुद्धा व्हिडिओ तुम्हाला टाकलेला आहे. अंब्रेला बाहीचं पेपर कटिंग कसं करायचं हे सुद्धा मी तुम्हाला शिकवलेलं आहे. ते आपल्याला जोडायला सुद्धा परफेक्ट पुरली पाहिजे. त्यासाठी इथे आपली डबल अंब्रेला बाही परफेक्ट आणि घेरमध्ये सुद्धा परफेक्ट तयार झालेला आहे. बघू शकताय एकदम अशी सुंदर बाही आपली इथे तयार झाली. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरा आणि एकदम अशी सोपी पद्धत तुम्हाला समजून सांगितली. बघू शकता घेर सुद्धा आपल्या इथे भरपूर आलेला आहे. इथे आपल्या दोन्ही सुद्धा बाजूंच्या बाह्या परफेक्ट घेरमध्ये तयार झालेल्या आहेत. तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगा आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून तुमचे सर्वांचे धन्यवाद.